हॅलो. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत? मी पण मजेत. आज 75वा स्वातंत्र्य दिन. आपण लकी आहोत की भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करायला आपण सगळ्याजणी हजर आहोत. आवाज येतोय माझा? सगळ्यांना माझा आवाज येतोय? हो 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 आवाज येतोय. हॅलो. येतोय आवाज येतोय. चॅट बॉक्स मध्ये फक्त टाकाल आवाज बॉक्स येतोय की नाही. हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय आवाज. हो येस. सगळ्या जणींचं आज खूप 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 स्वागत करते आणि सुरुवातीलाच माफी मागते. एक आठवडाभर तुम्हाला मी वाट बघायला लावली आहे. वातावरणच असं आहे, सगळीकडे खूप वेगवेगळ्या साथी आहेत आणि आम्हीही, माझ्या मुलांसह मीही ऍडमिट होतो. वेगवेगळे अनुभव घेतले आणि एक जेव्हा काहीतरी जबाबदारी आहे आपल्यावर हे जेव्हा असतं ना पाठीशी, तेव्हा आपोआपच कुठून तरी बळ येतं आणि असं हे बळ एकवटून आज तुमच्या समोर मी प्रस्तुत करते आहे मी मजेत, पुस्तक माझा सखा. बघा ना, एक चांगली गोष्ट जेव्हा करायची असते ना, तेव्हा सगळे योग कसे घडून येत असतात. जेव्हा आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आज आपण आपलं सत्र सादर करतो आहोत. हा आपल्या तिरंग्यामधला जेव्हा चक्र बघतो ना, हे चक्र बघितल्यानंतर काय मला आठवलं किंवा काय डोक्यामध्ये विचार आले सांगू तुम्हाला. हे जे वर्तुळ आहे ना, हे वर्तुळ आपल्याला जे सांगतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की हे जे वर्तुळ आहे ना, हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं बरं का. फक्त प्रत्येकाने ते छोटं कुटुंबापुरतं मर्यादित ठेवायचं की विस्तृत करत जायचं, हा प्रत्येकाचा निर्णय असतो. येस, हा जसा माझा निर्णय असतो तसाच तुमचाही निर्णय असतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने हे वर्तुळ विस्तृत करण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण करूयात. का सांगू तुम्हाला? त्याचे 2 फायदे आहेत. जेव्हा आपण वर्तुळ विस्तृत करूया, म्हणजे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित न राहता जेव्हा आपल्या कॉलनीसाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी काम करायला लागू ना आपण, तेव्हा त्यातले काय काय फायदे होतील ते मी फक्त 2 मुख्य फायदे तुम्हाला सांगते. जेव्हा हे वर्तुळ आपण विस्तृत करू ना, तेव्हा आपले जे दुःख असतील ना, हे दुःख विरळ 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 होत जातील आणि आपलं जे सुख असतील ना, हे सुख आपण हे वर्तुळ जितकं विस्तृत करू ना, तितकंच हे सुख सगळ्यांसोबत वाटलं जाईल, असं मला सुचलं. कसं वाटलं तुम्हाला हे? मला नक्की कळवा. ठीक आहे, आजचं सेशन आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. तुमच्या मनात शंका आली असेल, आज आपण मोटिवेशनल सॉन्ग का नाही प्ले केलं? नाही प्ले केलं आज काही विशिष्ट कारणामुळे. आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सोबत आज ज्या गेस्ट आहेत, त्या भारताचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती असते, शिक्षिका, बरोबर? त्या शिक्षिका आहेत. गेली 23 वर्ष चांदवडच्या SNJB हायस्कूलमध्ये हिंदी विभागाच्या अध्यापिका म्हणून त्या काम करत आहेत. शाळेच्या हिंदी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि मुलींच्या, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणारी जी विशाखा समिती असते, त्या समितीच्या सचिव म्हणून त्या काम पाहता आहेत. अशा आहेत सौ मंजुषा मुरारजी ओस्तवाल. आज आपल्यासोबत पुस्तक माझा सखा या विषयावरती आपल्याशी गप्पा मारणार आहेत, आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत. निश्चितच आपल्याला खूप मजा येणार आहे ऐकायला. मग या विषय शिक्षिका आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. मग अजून काय की जे आपण मोटिवेशनल सॉन्ग का नाही वाजवलं?
त्याच्यासाठीही एक कारण असं की शाळेतल्याच संगीत शिक्षिका आहेत संगीता चव्हाण मॅडम. तसं बघायला गेलं तर आत्ताचा जो मोसम आहे त्यांच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा, भक्तिगीतं ह्या स्पर्धा आणि ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये त्या बिझी असतात. पण त्याच्यातनंही वेळ काढून त्या आज आपल्या समोर ईशस्तवन सादर करणार आहेत. मॅडम, संगीता मॅडम, मी तुम्हाला विनंती करते की आपल्या प्रोग्रामची सुरुवात तुमच्या ईशस्तवनाने करूया. पुढची सूत्र मी देते संगीता मॅडमकडे. संगीता मॅडम, ईशस्तवन सुरू करा. हॅलो. हा येतोय मॅडम. सगळं होता माझ्या मस्त चालूच काही वेळ नाही त्या महिन्याला
धन्यवाद मॅडम. खूपच सुरेख मॅडम. तुमचे आभार मानावेत की नाही मानायला पाहिजे, कारण मी मजेत टीमच्याच मेंबर झाल्या आहात आणि तुम्हाला विनंती करेल की प्रत्येक सत्रामध्ये तुमची हजेरी असू द्यात आणि सगळ्यांना मजेत ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही हा जो वेढा उचलला आहे त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग नक्कीच नोंदवा. खूप खूप धन्यवाद मॅडम. पुढे आपल्या महत्वाच्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. मी विनंती करते मंजुषा मॅडमला की ह्याच्या पुढची जी वेळ आहे पूर्णतः तुमची आणि तुम्हाला ऐकण्यात नक्कीच आम्ही गुंग होणार, तेव्हा आमचीही विनंती करते. उस्तवाल मॅडम. आपलं छोटी नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज येतोय ना? नमस्कार मॅडम. नमस्ते. हो येतोय आवाज. हा, सुरू करू. हो स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू मॅडम. कुणासाठी तरी चांगलं वागता आलं पाहिजे, कुणासाठी तरी चांगलं बोलता आलं पाहिजे. सूर्य तर दररोजच उगवतं असं म्हणून कसं चालेल. प्रकाशाचं देणं देता आलं पाहिजे. हे प्रकाशाचं देणं, हे ज्ञान यज्ञ, हे जे काही 4 महिन्यापासून चालू आहे, हे सगळं तुमच्या शुभेच्छामुळेच. तुमचा वेळ, तुमच्या शुभेच्छा, तुमच्या शुभकामना यामुळे चेतनाच्या संकल्पनेतनं साकारलेलं मी मजेचं हे चौथं पुष्प गुंफताना अतीव आनंद होतोय खरोखर. पण खरं सांगू, 3000 मुलांसमोर एवढी भीती नाही वाटत ना, तेवढी थोडी अशी भीती पण वाटते. कारण का, तुम्ही सगळ्या तंत्रस्नेही आहात आणि त्यातल्या त्यात मला वाचनाबद्दल बोलायचंय. वाचन आपली तशी मूलभूत गरज आहे. तुम्ही, मी, आपण सर्व स्त्रिया ज्या आहेत ना, दिवसभरातनं देहबोली आणि हावभावासह 20,000 शब्द दररोज वाचत बोलत असतो. आणि ह्या वाचनाबद्दल मी बोलावं तुमच्या समोर. त्यातल्या त्यात मला नाही चांगलं असं छानसं राहता येत, ना तुमच्यासारखं स्मार्टपणे स्मार्टफोन वापरता येत नाही, अस्खलित इंग्रजी सुद्धा बोलता येत नाही. आणि त्याबद्दल बोलावं म्हणून थोडस मन असं साशंक की तुम्ही कसं स्वीकारणार. पण सभी में कुछ ना कुछ कमियां होती है, पर अपना जो होता है ना, वो उनमें से भी खूबियां ही निकाल लेता है. बस चेतनाने तेच बघितलं की मी थोडंफार वाचन करते. म्हणजे वाचन हा तसा माझा छंद नाहीये. छंद ज्याच्यासाठी जीव वेडा पिसा होतो, म्हणजे ती कृती केल्याशिवाय चैनच पडत नाही, हा छंद झाला. मी काय करते, थोडासा वेळेचा सदुपयोग म्हणून वाचते, कधी वेळ मिळाला म्हणून वाचते, तर कधी थोडाफार वेळ काढून वाचते. आणि त्यामुळेच मी तुमच्या समोर आज सुरू करते पुस्तक माझं सखा. माझा पहिला मुद्दा जो आहे की पुस्तकं का वाचावीत. म्हणजे आता आपलं रुटीन चालू आहे, मुलं शाळेत जात आहेत, त्यांना एखादी माहिती हवी आहे, तर आपण सहजतेने तळ हातावर मावणार एवढं अगदी ज्ञान आपल्या तळ हातावर मावलेलं आहे ना, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि मग अशा स्थितीत असं पुस्तकं का वाचावीत, त्याची गरज खरंच आहेत का. सगळं ज्ञान आपल्या समोर असं आव असून उभं असताना. पण मला असं वाटतं, पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं आणि संपन्न मस्तकासमोर जग नतमस्तक व्हायला वेळ लागत नाही. आणि मी पुस्तकं का वाचावीत यासाठी पहिला मुद्दा सांगेन तो घरी नवऱ्यापासनं. आपल्या फॅमिलीत आपण बघतोय
आपला भाऊ असेल, नवरा आहे, वडील आहेत, पुरुष मंडळी, की कितीतरी वेळेस आपल्याला तू वेडी आहेस का, अक्कल आहे का तुला, म्हणजे ह्या पद्धतीचे शब्द आपण आणि हे वाक्य कितीतरी वेळेस आपण ऐकलेले असतात. पुष्कळसं आपण ते मनावरही घेत नाही, म्हणजे मनावर काही कानावरही कधी घेत नाही आपण ते. पण ह्याच शब्दाने, ह्याच वाक्याने जेव्हा ते आपण अगदी आपल्या प्राणावर उठतात ना, म्हणजे खूप भांडण होतं कडाक्याचं ह्या एक वाक्यावरनं, तू वेडी आहेस का, तू वेडी आहेस का. तेव्हा विचार करा, म्हणजे खूप मोठमोठ्या समस्या, खूप मोठमोठे जे काही असे उद्भवतात ना, त्याच्या मागे छोटी छोटी कारणं असतात. तर त्याचसाठी मी म्हणेन की आपण जर नियमित पेपर वाचत असू, वर्तमानपत्र वाचत असू, पुस्तकं वाचत असू, तर जे क्षेत्र फक्त पुरुषांसाठी राखून ठेवलेले आहेत ना, की त्याचा मालकी हक्क फक्त आणि फक्त पुरुषांसाठीच, तर त्या क्षेत्रात स्त्रियांनी काही सहभागी व्हायचंच नाही. शेअर्स आहे, जे काही जमिनीचे आहेत त्याबद्दल. तर आपण जर नवऱ्याला या विषयावरती अगदी आपण सहजतेने उघड उघड अगदी छान चर्चा करू, तर मला वाटतं त्याचं असं बाहेर जाणं जे आहे ना, गप्पा मारणं, की ज्याची तिथे ज्ञानाची भूक भागत नाहीये, तर तो बाहेर गप्पा मारेल, हे आपोआप कमी होईल. हळूहळू हळूहळू आपला अगदी छान तो खूप जवळचा मित्र, सखा होऊ शकेल. आणि दुसरा एक मुद्दा मला म्हणायचंय, पुस्तके का वाचावी? थोडंसं विषयांतर होईल, थोडं वेगळं असं वाटेल, पण या देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणं लागतं. तर आज आपण बघतोय की इंस्टाग्राम, फेसबुक या चावडीवरती हजारो सुशिक्षित मंडळी जी आहे ना, दररोज या चावडीवर हजेरी लावतायत. म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, हे नाकारून चालणार नाही आपल्याला. हे वास्तव म्हणजे आपल्याला स्वीकारावंच लागेल. तर तिथे पुस्तक काय भूमिका बजावेल, हा आपण एक क्षणभर विचार करू. तर नक्कीच पुस्तक ज्या समस्येसाठी खूप महत्वाची भूमिका अदा करेल असं मला वाटतं. आणि याआधी जर मी जे काही सांगितलंय, की मोठमोठ्या समस्येचं मूळ जे आहे ना, ही छोटी छोटी कारणं असतात. त्या पद्धतीने आपण जर ह्या स्मार्टफोनचा असं कमी वापर केला, मर्यादित केला, परत ही जी काही जुने मित्र मिळतायत, म्हणजे अनेक अनेक कारणास्तव हे जे घटस्फोटाचं प्रमाण समाजात जे वाढलंय, समाजशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ यांच्यासाठी मोठा चिंतेचा आज हा विषय आहे. तर यामागे नक्कीच आपण विचार करू शकतो का, की स्मार्टफोनचा अतिरेक वापर टाळण्यासाठी आपण पुस्तकं का हातात घेऊ नये, पुस्तकं का वाचू नये. तर ह्यासारखी पुस्तकं वाचनानं मला वाटतं समाजाची, देशाची ही समस्या थोडी तरी कमी व्हायला नक्कीच हातभार लागेल. आणि दुसरा मुद्दा मला हा म्हणायचा आहे, पुस्तकं का वाचावीत यासाठी, की जसं हे डॉक्टर लोक जे आहे ना, साथीचे रोग पसरू नयेत, साथ येऊ नयेत म्हणून नानाविध प्रयोग करतात. पण मला असं वाटतं की पुस्तकाची साथ जोमानं पसरायला हवी. घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही पुस्तकं खूप आवडीची मित्र अशी व्हायला हवी. आणि जेव्हा कधी अशी ही साथ पसरेल, पुस्तकाची साथ पसरेल ना, तेव्हा आपल्या बघा बिशीचं रूप पालटेल. आपण सगळ्या गृहिणी, काम करणाऱ्या किंवा कोणी जे आपलं काही बिशी ग्रुप असतो, की नक्कीच त्याचं रूप पालटेल. आपलं स्वतःचं जीवन जे आहे खूप सर्वांगीण विकास, समृद्ध जीवन असं आपलं होईल. समजा आता आपलं पूर्ण कुटुंब आहे, परिवार जो आहे, कधी आपण फिरायला जातोय, कधी गेट टुगेदर आहे, 15-20 लोक एकत्र आहेत, तिथे सगळे जर हे अगदी अशा पुस्तकाच्या साथीने झपाटलेले लोक असतील, तर छोट्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी, छोट्यांसाठी अशी वेगवेगळी ज्ञानवर्धक आपल्याला नक्कीच खेळ घेता येतील. तर साधारण ही खेळ कोणकोणती ज्ञानवर्धक खेळ जे आपण म्हणतो, की स आणि र अशी शब्द असणार, अशी अक्षर असणारी शब्द सांगा. मुलांसाठी खेळ जे आहे सरबत आहे. तुमच्या आवडीचा खेळ जो आहे हा परदेशातल्या कुठल्या व्यक्तीला ऐकवायचा आहे,
वर्णन करायचं आहे, तर तो तुम्ही कसं सांगणार? कोरोना विषाणूचं मनोगत सांगा. म्हणजे ऐन वेळेवर आपण असं उत्स्फूर्त जे आहे वक्तृत्वासाठी त्यांना चिठ्ठ्या देऊन विषय देऊ शकतो मुलांना. त्यावरनं ते बोलू शकतील. परत जे काही खेळ अजून आहेत, ज्ञानवर्धक खेळ जे आहेत, तर पुढे जर आपल्याला वेळ मिळाला तर शेवटच्या 5-10 मिनिटात किंवा तुमची इच्छा असेल तर परत ह्याबद्दल मी पुढे बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण हे जर आपण आता खूप बोललं तर मला जे पुढचे जे मुद्दे आहेत ते मला बोलायचे आहेत, सांगायचे आहेत. त्यासाठी पुस्तकं का वाचावीत हा मुद्दा झाला. पुढचा मुद्दा मी नक्की सांगेन की पुस्तकं आपले मित्र आहेत का? पुस्तकांना आपलं मित्र का मानावेत? पुस्तक सखा का? पुस्तक मित्र का? खरोखर तो मित्र होऊ शकतो? हो, नक्कीच. पुस्तकासारखा दुसरा सखा, दुसरा मित्र होऊच शकत नाही, हे माझं ठामपणे मत असेल. की प्रूस्टने जे आपलं ऑन रिडिंग या निबंधात जे सांगितलंय ना, की पुस्तक हाच आपला एकमेव सखा आणि सखा, मित्र आणि मित्र होऊ शकतो. कारण की आपल्या मित्र मैत्रिणीमध्ये जे आहे ना, जे काही रुसवे फुगवे चालू असतात, भेटीनंतर जे अभिवादन वगैरे आपण करतो, तर अशा अभिवादनाची ह्या पुस्तक मैत्रीमध्ये आवश्यकता नसते. रुसव्या फुगव्याचा तिथे प्रश्नच उद्भवत नाही. रुसवे नाही, फुगवे नाही, मला अभिमान नाही, अहंकार नाही, षड ऋतूपासून दूर असे हे पुस्तक असतात. आणि दुसरं मला असं पुस्तक मित्र याबद्दल म्हणायचंय ते म्हणजे की त्याच्याशी भेटल्यानंतर मुद्दाम गप्पा मारल्याच पाहिजे असं मुळीच नाही. पहिल्या भेटीनंतर करावे लागणारे कृत्रिम उपचार सुद्धा पुस्तक सखा, पुस्तक मित्र या संदर्भात नाही होऊ शकत. आणि आपल्या भावना मुक्तपणे दाखवण्याचं एकमेव आणि एकमेवच मित्र म्हणजे तो म्हणजे फक्त पुस्तक. पुस्तक सखा का या संदर्भात मी अजून दुसरं सांगेन ते म्हणजे की जोपर्यंत आपण मौन असतो किंवा आपल्याला काही ऐकायचं नसतं ना, पुस्तकही बोलत नाही. जेव्हा आपल्याला ऐकायचंय तेव्हा तो बोलू लागतं पुस्तक. जेव्हा आपण खूप व्यग्र आहे तर तो पुस्तक हैराण नाही करत. आणि जीवाभावाचा मित्र, सखा, आयुष्यभर आपला नेहमी प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावरती साथ देणारा तो म्हणजे पुस्तक आणि पुस्तकच. मी तुम्हाला वही आणि पेन ह्यासाठी ठेवायला सांगितलंय की पुस्तक सखा का या संदर्भात मला एक संदर्भ सांगायचा आहे की ते उदाहरण जे आहे खूप मोठं आहे, तर तुम्ही ते नेटवर सर्च करून आणि वाचू शकतात. पुस्तक सखा का या संदर्भात की विवेकनिष्ठ म्हणजे मानसिक उपचार. हे मला म्हणायचं हे की आपण अनेक उपचार पद्धती बघितलेल्या आहे, म्युझिक थेरपी आहे, इतर अनेक आहेत. तर त्यात डॉक्टर कुलकर्णी यांची जी आहे, म्हणजे तुम्ही लिहू शकता रेफरन्स तुम्हाला बघण्यासाठी, 2006चा जो लोकसत्ताचा चतुरंग आहे त्या पुरवणीतनं तुम्ही वाचू शकतात. मीनाक्षी आणि हेमांगी यांचं उदाहरण दिलेलं आहे की ह्या दोघींनाही आधी ना वाचनाची खूप खूप आवड होती. लग्नानंतर जरा यांचं जीवन डिस्टर्ब झालं, सुरळीत जीवन नव्हतं आणि पुन्हा डॉक्टर मीनाक्षी यांनी केवळ आणि केवळ पुस्तक वाचनाने त्यांचं जे विस्कळीत झालेलं आयुष्य सुरळीत कसं आलं, रेल्वे रुळावर पुन्हा कसं आलं, ते त्यांनी खूप खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर पुस्तकाबद्दल मी म्हणेल परत की पुस्तकाने म्हणजे लिखाणाने मनुष्य सटीक बनू शकतोय ना, पण पुस्तकाने मात्र परिपूर्ण होऊ शकतो. तर हे वाचन व्यासंग मधला जो डॉक्टर मीनाक्षी यांचा जो लेख आहे, पूर्वग्रहांचे निर्मूलन होऊन आयुष्यभर समाधान देण्यासाठी पुस्तकं कशी सखा
या संदर्भातला तो लेख आहे. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र म्हणून जी काही पद्धती अवलंबलेली आहे ती किती योग्य, आपल्यालाही ती अवलंबता येईल का, आपल्या शेजारी आसपास मित्रमैत्रिणींनाही सांगता येईल का? नक्कीच आपण त्याबद्दल विचार करू शकू. दुसरा पुढचा मुद्दा जो मला सांगायचा आहे, पुस्तक सखा का नंतर पुढच्या तिसऱ्या मुद्द्याला मी हात लावते आणि त्याचं स्पष्टीकरण करते. त्या संदर्भात बोलूया. पुस्तकाद्वारे सर्वांगीण विकास शक्य आहे का? प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? सर्वांगीण विकास शक्य आहे, होऊ शकतो? नक्कीच सर्वांगीण विकास सहज शक्य आहे आणि हे पुस्तक आणि पुस्तकानेच होऊ शकेल. म्हणजे मला माहित आहे की पुस्तकाने बुद्धीचा विकास होईल ना, बौद्धिक विकास होईल, पण मानसिक, भावनिक हा सगळा विकास केवळ पुस्तकाद्वारे शक्य होऊ शकतो. म्हणजे पुस्तकं केवळ ज्ञानात भर घालतात असं नाही, तर पुस्तकं माणसं वाचायला सुद्धा शिकवतात. पुस्तकाद्वारे सर्वांगीण विकास आपण बघतोय की पुस्तकं माणसं सुद्धा वाचायला शिकवतात. आणि एकदा का आपल्याला ही माणसं वाचण्याची सवय लागली ना, की कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोण किती पाण्यात आहे, कोण कसं आहे, हे सहज 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 आपल्याला समजतं आणि जीवन खूप सोपं सहज होऊन जातं. म्हणजे म्हटलं जातंय सहजतेने आपण म्हणतो की जग जिंकण्या इतकं माणसं जिंकणं सोपं नाहीये, पण पुस्तकाने हे सहज शक्य होतं. माणसंही जिंकता येतात, माणसं सुद्धा वाचता येतात आणि माणसं जेव्हा वाचता यायला लागली ना, की जीवनाचा असा खराखुरा आनंद आपल्याला घेता येतो, खराखुरा आनंद आपल्याला मिळतो. तर मानसिक आणि भावनिक विकासाबद्दल मी सांगेन. उदाहरण देईल डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं. डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्यानंतर अमेरिकेहून परत येत होत्या आणि त्या पुष्कळ दिवसाचा जहाजाचा त्यांचा प्रवास होता आणि ह्या इतक्या महिन्याच्या जहाज प्रवासामध्ये पतीला त्यांना पत्र लिहायची होती आणि सांगायचं होतं की इथे जहाजावरती मला काहीही खायला मिळत नाहीये, फक्त आणि फक्त बटाटे खाऊन माझ्या हिरड्या सोलल्या गेल्या आहेत. आणि ज्या परदेशी युवतीशी त्यांच्या पतीने ओळख करून दिली होती ना, तर त्या स्त्रियाच त्यांचा अतोनात छळ तिथे करतायत. पण हे सगळं सांगत असताना त्यांनी पतीला हेही सांगितलं, काय हरकत नाही, पण माझ्याकडे पुस्तकं आहेत ना, माझा अगदी मजेशीर प्रवास चालला आणि मजेशीर चाललाय सहजतेने, तुम्ही काही काळजी करू नका. तर हे का त्यांना सहज शक्य झालं? एवढं त्रास होत असतानाही त्यांनी ते का इतकं सहजतेने घेतलं? केवळ आणि केवळ पुस्तकामुळे. कारण सोबतीला त्यांची पुस्तकं होती आणि पुस्तकं ही असे आहे की जीवन आणि पुस्तक खूप परस्पर संबंध आहे. ज्यांना एकदा पुस्तक वाचण्याची सवय लागली ना, की भौतिक गरजा आपोआप कमी 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 होत जातात आणि अगदी छोट्या थोड्या वस्तूतही समाधान लावायला लागतं आणि खराखुरा जेवणाचा आनंद घेता येतो. तर असं हे पुस्तक आहे. या वाचनाने जो आहे सर्वांगीण विकास बद्दल मी सांगते आणि बोलते की वाचनाने मनाला तसल्ली मिळते है ना. जीवनाची काहिली जी होते ना, ती शांत होते. सगळे क्षोभ मावळले जातात. अगदी मोर पिसागत जीवन हलकं व्हायला लागतं. एक हलकेपणा जाणवायला लागतो. आणि पुस्तक एक आहे की आपली मैत्री कधीही आयुष्यभर सोडत नाही. हो, माहितीये मला. पुस्तकं जे आहेत प्रसंगी आपल्याला रिझवतात, खिजवतात, चिडवतात, पण अमर्याद सुख देतात. गदागदा हलवतात आपल्याला, आपल्या भ्रमांना सुरुंग लावतात. आपल्या चुकांना ज्या आहे ना, अशा चिमट्या येऊन उठवतात आपल्याला. जेव्हा आपण चुकतोय, भ्रमात आहेत,
या भ्रमानं सुरुंग लावण्याचं काम फक्त आणि फक्त पुस्तक करतात. आणि एवढं काही काही पुस्तक करतात तर का सर्वांगीण विकास आपला होणार नाही? आर्थिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक सगळा सगळा विकास केवळ आणि केवळ पुस्तकाद्वारेच शक्य होतो आणि होईलही. आपण फक्त पुस्तकांना सखा मानायला हवं, मित्र मानायला हवं. पुढचा मुद्दा मी सांगते. मी वाचलेली काही मोजकी पुस्तकं, आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मी वाचलेल्या पुस्तकांपैकी थोड्या पुस्तकांबद्दल जर मी काही सांगितलं, बोललं तर चालेल का तुम्हाला? एवढं मला हो किंवा नाही सांगा, तर तसा तो मुद्दा मला वाढवता येईल किंवा शॉर्ट करता येईल. हँड रेज करा किंवा सांगा. मी वाचलेली काही मोजकी पुस्तकं, ही पुस्तकं जी आपल्याला वाचायची ते तुम्ही लिहून घेऊ शकता. वही आणि पेन तुमच्या समोर आहे. पुस्तकांची नावं तुम्ही लिहू शकता. पीपीटी शेअर केली जाते. आणि मी थांबली यासाठी आहे की पुस्तकामधनं मी सांगितलेलं चालेल का? येस नो किती येत आहे तेवढं ऐकते मी. येस. ओके ओके ठीक आहे. पुढची स्क्रीन जी आहे, वाचलेली मोजकी पुस्तकं, पुढची 2-3 पुस्तकं ही दाखवत चला असं मला वाटतंय. हा, मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल थोडं जास्त ऐकायचंय. तुमच्या समोर जी डायरी पेन आहे त्यामध्येही तुम्ही लिहू शकतात. थोडं हळू बोलण्याचा मी प्रयत्न करेन. तसं माझं बोलणं जे आहे शिक्षकी पेशा असल्यामुळे किंवा अन्य काही कारण नाही माहित, थोडस मी जलद बोलते, फास्ट बोलते. आज पुष्कळस मी हळू सांगण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात आधी पुस्तक वाचनामध्ये स्त्री वर्तमानात स्वतःचा शोध घेताना दिसतंय हे आपण बघतोय. आणि मी वाचनाला सुरुवात यासाठी केली की स्त्रीने जी आहे तिची कथा सांगितली आहे की व्यथा मांडली आहे याचा शोध घ्यायचा होता. आणि सगळ्यात आधी मी उल्लेख करेन माझी बालमैत्रीण जी आहे कामिनी. आज माझी गुरु ती आहे, माझी प्रेरणास्थान जी आहे की अगदी लहान वयात, बाल वयात जिथे आम्ही सोबत खेळायचो त्याच वेळी तिने मला वाचनाचा हे जे आहे ना गोडी लावली. त्यामुळे तिचे आभार तर मी अगदी मानणारच. पण तिने मला पहिलं पुस्तक दिलं होतं कामिनीने की अगं तू नाच ग गुमा वाचणं. आणि तिलाही आणि मलाही स्त्रीबद्दल वाचन काय त्यांची कथा व्यथा आहे म्हणजे अगदी आपलं मनमोकळं सांगतायत त्या की त्यांची व्यथा मांडायची आहे त्यांना. आजही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांची तेवढीच घुसमट आहे का की नाही, हे सगळं ऐकायचं, वाचायचं. आणि ती जेव्हा वाचनाबद्दल, माझी मैत्रीण जी आहे बालमैत्रीण, आजही आमच्या पुष्कळशा गप्पा जेव्हा पुस्तकावरती होता आणि पुस्तकावर जेव्हा ती भरभरून बोलते आणि मला सांगते तू हे पुस्तक वाचलंयस का, हे नक्की वाच, मी हे नाही वाचलंय, तू हे वाचलंय की, अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा तिचा तो प्रेमळ सहवास जो आहे ना मला खूप काही देऊन जातं आणि माझ्या शिक्षकी पेशा अजून जास्त समृद्ध होण्याचा एक मार्ग ती सुकर करते. तर पहिलं पुस्तक मी सांगेन नाच ग घुमा. रणजित देसाईची बायको, भालजी पेंढारकरांची मुलगी. आणि आत्मकथन जे तिने लिहिलंय ना की म्हणजे कुंकवाचं लेणं देणं जे आपण म्हणतो की जे मी सौभाग्याचं लेणं म्हणून कवटाळलं माझ्या नवऱ्याने ते मला फक्त दान म्हणून काही दिवसासाठी दिलं होतं, जेव्हा ती हे म्हणते. आणि रणजित देसाई जे तिच्याकडनं घटस्फोट घेतात, कारण असं प्रबळ कारण काहीही सांगत नाही आणि घटस्फोट सहजतेने घेतला जातो. तिने, माधवी देसाईने रणजितच्या जेव्हा मुलींना सांभाळलं, जे आई पण दिलं, तो सहजतेने विसरून गेला आणि घटस्फोट दिला. तरीही ती आपल्या सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छिते त्या पुस्तकातनं की सुखी होण्याचा राजमार्ग घटस्फोट होऊच शकत नाही. म्हणजे एकाबरोबर आपण लग्न केलंय,